गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये संकट येत नसलेला मनुष्य कुठे सापडेल का बरं? प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येतात, पण संकट आलं म्हणजे आपण घाबरून जायचं का बरं? अजिबात घाबरून जायचं नाही। ज्याच्या जीवनामध्ये संकट येतात ना, पण ज्याच्या जीवनामध्ये संकटच येत नाही तो मनुष्य असतो का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे की जी संकट येतात ना, तर ती संकट येतात ती आपली परीक्षा बघण्यासाठी येत असतात। म्हणून आपल्या जीवनामध्ये संकट येणं सुद्धा गरजेचं आहे। पण ते संकट भगवंताच्या जर कृपेनं आलं ना, तर त्या संकटामध्ये सुद्धा विजय असतो, त्या संकटामध्ये सुद्धा सुख असतं। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा, जर आपल्या जीवनामध्ये भरपूर संकट येत असतील तर पहिला उपाय म्हणजे आपलं तोंड बंद ठेवा। बघा, ही वैखरी आहे ना, जेव्हा मनुष्याला राग निर्माण होतो ना, अहंकार निर्माण होतो, तेव्हा ही वैखरी मनुष्याची एवढी चालते की पूर्ण नातेसंबंध बंद करून टाकते, पूर्ण नातेसंबंधाची रासरांगोळी करत असते। म्हणजेच आयुष्यामध्ये हे तोंड आहे ना, ही वैखरी आहे, जर तिच्यावर नियंत्रण नसेल ना, तर भक्ती मार्गामध्ये सुद्धा अडथळा येतो। म्हणून जेवढं होईल ना, बघा, तुम्ही पाहिलं असेल, हा आपण नदीतला मासा पाहतो ना, तो मासा सुद्धा जर त्याने तोंड बंद ठेवलं ना, तर तो अडचणीत येत नाही। मग माणसांचं काय घेऊन बसलात बरं तुम्ही? बघा, जरा माशाने तोंड बंद ठेवलं तर त्याची शिकार होत नाही। मग माणसाने जर तोंड बंद केलं ना, तर मनुष्याच्या जीवनामध्ये सुखच निर्माण होईल ना। म्हणून या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, कारण गेलेला भूतकाळ आहे तो परत येत नसतो आणि भविष्यकाळ आपल्याला माहीत नसतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जो भविष्य काळ कसा येणार आहे ना, येणारा काळ काय आहे तो आम्हाला अगोदरच भगवंतांनी सांगितलेला आहे। कारण आमचे कर्म, आम्ही उपासनेमध्ये आहोत, आम्ही श्रवणामध्ये आहोत, आम्ही नियमांमध्ये आहोत। म्हणजे जन्म कधी होणार हे निश्चित असतं आणि मृत्यू कधी होणार हेही निश्चित असतं। पण त्यामध्ये ज्या आयुष्याची कोरी पानं असतात ना, त्याच्यात रंग भरण्याचं काम आपलं असतं। पण त्या पानांमध्ये जर आपण वाईट कृत्य केलं, जरा आपण क्रूरपणे रंग भरले ना, तर ते पुस्तक चांगलं होईल का बरं? कधीच होणार नाही। म्हणून या पराभवाला घाबरून प्रयत्न केला नाही ना, तर पराभव आपल्या नशिबी असणार आहे। परंतु प्रयत्न करून पराभव जरी आला ना, तरी त्याचं दुःख होईल, परंतु समाधानही तेवढा असेल। म्हणून आयुष्यात कधीच प्रयत्न करणं सोडू नका। आवडीचं काम आहे ना, ते मन लावून करा। तुमची बुद्धी तुम्हाला पैसा मिळवून देणारा रस्ता आहे ना, तो आपोआप दाखवत असते। आता ही बुद्धी चालवणारा कोण असतो बरं? माझा भगवंतच आहे ना। म्हणून चार लोक काय म्हणतील ना, म्हणून आपण घाबरून आपण प्रयत्न केले नाहीत तर आपण उपाशी मरू शकतो। कारण चार लोक आपले घर चालवायला येणार आहेत का बरं? नाही ना। म्हणून भगवंताचं जे जे कार्य आहे ना, ते आपण मनोभावे करत राहिलं पाहिजे। कुठलीही गोष्ट प्रयत्न कितीही केले ना, तरी ती योग्य वेळ आल्याशिवाय आपल्याला मिळत नाही, हे तुम्ही अगोदर मनावर बिंबवून ठेवा। आता बघा, नवीन नवीन भक्ती मार्गामध्ये येतात आणि जेव्हा नवीन नवीन मनुष्य येतो ना, तेव्हा नवीन आल्यानंतर बघा अगोदर भगवंताकडे तो मागणं मागतो। एखादा बघा भरपूर दुःखामध्ये असेल,
भरपूर टेन्शनमध्ये असेल, बघा एखादा मनुष्य त्याला सांगतो की तू इथे इथे जा. इथे गेल्यानंतर बघा तुझं पूर्ण प्रचिती तुला येऊन जाईल, तुझ्या दुःखांचं तिथे तुला निवारण होईल. आणि जेव्हा 2-2.5 तास ते श्रवण ऐकतो ना, अर्धा तास श्रवण ऐकतो, तेव्हा त्याचं मन खूप भारावून जातं. त्याला असं वाटतं की सर्व माझंच सांगत आहेत. पण भगवंताने सांगितलेलं आहे ना, तुझ्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येक क्षण आनंदाचा जाऊ शकतो. फक्त तुझं मन स्थिर व्हायला हवं. आणि हे मन स्थिर कधी होतं बरं? जेव्हा तू पहिल्या वेळेमध्ये आला होतास ना, तेव्हा तुझं मन किती आनंदित झालं होतं. तुझा सर्व संसार घडीमध्ये बसलेला होता. पण मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा चांगले दिवस येतात ना, तेव्हा मनुष्याला अलक्ष्मीसुद्धा स्पर्श करत असते. म्हणजे भगवंत आपली नेहमी परीक्षाच बघत असतात ना, की बघा एखाद्याचे चांगले दिवस चालू झालेले आहेत ना, आपला भक्त आपल्याला किती मानतो, आपला भक्त आपल्यावर किती विश्वास ठेवतो. त्यासाठी भगवंत आपल्या जीवनामध्ये थोडं संकटसुद्धा आणतात. आणि जेव्हा संकट आणतात ना, तेव्हा मनुष्यानं ती एक आपली परीक्षा आहे म्हणून बघावं. पण त्या वेळेला मनुष्य घाबरून जातो. मग मनुष्य लगेच पलटी घेतो. भगवंताचे विचार आहेत ना, ते मनातून काढून टाकतो आणि परत वाईट मार्गावर जातो. पण हे करून चालणार आहे का? तुझं मनच जर स्थिर नसेल ना, तर तुझ्या जीवनामध्ये तू किती जरी भक्तिमार्ग केलेस, कुठे जरी गेलास, किती जरी तीर्थे जरी फिरलास, तरी तुझं जीवन आहे ना, कधीच स्थिर होणार नाही. आणि तुमचं जीवन बदलण्यासाठी आहे ना, तुम्हाला फक्त एका व्यक्तीची गरज आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात. तुम्ही स्वतः खंबीर निर्णय घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा. आणि जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास बसेल ना, तेव्हा सर्व गोष्टी व्यवस्थित घडणार आहेत. म्हणजेच जोपर्यंत आयुष्यातील वाईट गोष्टी आहेत, या नकारात्मक गोष्टी आहेत, जोपर्यंत आपण काढायला सुरुवात करत नाहीत ना, तोपर्यंत चांगल्या गोष्टींसुद्धा जागा उरणार नाही. म्हणूनच चांगल्या गोष्टींसाठी जर आपल्या हृदयामध्ये जागा तयार करायची असेल ना, तर अगोदर नकारात्मक गोष्टी काढायला हव्या. पण मनुष्य तसा करतो का बरं? मनुष्य मात्र स्वतःच्या फायद्यासाठी वाईट गोष्टींना सुद्धा तो अंगीकारतो. आणि ज्यावेळी वाईट गोष्टी अंगीकारतो ना, त्यावेळी मनुष्याच्या जीवनामध्ये बघा ते कर्मसुद्धा वाईट घडत असतात. म्हणजे खोटेपणा, धोका देणं, नाटकं करणं, या गोष्टी तुम्हाला काही क्षण आनंदी देतील. पण ही किंमत आहे ना, तुम्हाला भविष्यात कधी ना कधी चुकवावी लागणार आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये आपल्या काही कमी सुख आहे का बरं? तेवढं सुख आहे ना, तेवढं दुःख पण आहे. पण दुःख स्वतः मनुष्य निर्माण करत असतो. सुख आहे ना, तो भगवंत आपल्याला देत असतो. पण दुःख निर्माण करण्याचं काम आहे ना, तो मनुष्य करत असतो, त्याचे कर्म करत असतात. म्हणजे हा माणूस नेहमी म्हणतो ना की अमुक मालकीचा, मी प्रॉपर्टीचा मालक आहे, सर्व काही माझं आहे. तेव्हा देव हसत म्हणतो ना, तुझा 7-12 आहे ना, तो माझ्या मालकीचा आहे. तुला तर फक्त 70-80 वर्षाच्या कराराने पाठवलेला आहे. ज्या वेळेस हा करार संपेल ना, त्यावेळेस तुला शर्टाचं बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही. तू कसला मालक आहेस रे? पण हे मनुष्याला कळतं का? कधीच कळत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये काहीही नसलं तरी चालेल, पण जर भगवंताचा आधार आपल्यासोबत असेल ना, तर मनुष्य जीवनामध्ये जरी हारला ना, तरी तो जिंकलेला असतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ आहे ना, ते आपल्याला मिळत असतं. आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यामध्ये विजय निर्माण होत असतो. हा अनुभव येतो ना. म्हणजे गर्वाशिवाय बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षांशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणं, हे काय आहे बरं? हे आपण सत्य माणुसकीची लक्षणं आहेत. सत्यपणाच्या भक्तीचं हे प्रेरित लक्षण आहे.
पण मनुष्य असा वागतो का बरं? कधीच वागत नाही. या पैशाच्या मागे मागे फिरून आहे ना, एक दिवस त्याचा मृत्यू जवळ येतो, पण तरीही त्याला समजत नाही म्हणजे माणसाचं स्वतःचं काय आहे बरं. पण तरीसुद्धा हे माझं ते माझं सर्व काही तो माझं म्हणत असतो. बघा, तुम्ही विचार करा, जन्म दुसऱ्यांनी दिला, नाव दुसऱ्यांनी ठेवलं, शिक्षण दुसऱ्यांनी दिलं, रोजगार दुसऱ्यांनी दिला, इज्जत दुसऱ्यांनी दिली आणि मृत्यूनंतर स्मशानातही दुसऱ्यांनीच घेऊन जातात, संपत्तीही दुसरेच वाटून घेतात. मग हा अहंकार कसला आहे? सर्व काही काहीच तुमचं नाही, तरीसुद्धा हा तुमच्यामध्ये अहंकार येत असेल ना, तर तुम्ही जीवनामध्ये चुकीचे आहात. म्हणून कोणत्याच गोष्टीचा गर्व नसावा, कारण वेळ आहे ना प्रत्येकाला संधी देत असते. ज्यावेळी तुमच्याकडे काही पैसा पाणी नसेल ना, त्यावेळी दुसऱ्याकडे खूप असतील, पण जेव्हा त्याच्याकडे नसतील तेव्हा एक वेळ तुमची सुद्धा येणार आहे. म्हणून किती जरी पैसा पाणी असेल ना, तरी उतू नये मातू नये. बघा, आणि या कलियुगामध्ये आहे ना, आपण माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. दुसऱ्याचं जीवन कसं आहे ना ते पाहिल्यापेक्षा ते आपलं अगोदर आपण जीवन पाहावं. आपल्याकडे जेव्हा आपण एक दुसऱ्याकडे बोट दाखवतो ना, तेव्हा उरलेली बोटं आपल्याकडे असतात. बघा हा मोबाईलचा जमाना आलेला आहे ना, बघा काही लोकांचे तुम्ही स्टेटस बघा, एवढे सुंदर सुंदर स्टेटस असतात, आईवडिलांबद्दल सांगितलेलं असतो, पण त्यांचे स्वतःच्या आईवडील त्यांच्या घरामध्ये असतात का? फक्त ते स्टेटस ठेवण्यापुरतं असतात. असं वाटतं की या नवरा बायकोमध्ये किती सुंदर प्रेम आहे, पण ते खरं असतं का? अजिबात नाही. म्हणजे दुसऱ्याची लाईफस्टाईल पाहून, दुसऱ्याचं जीवन पाहून तुमच्या जीवनामध्ये जर दुःख येत असेल तर ते चुकीचं आहे, कारण तुम्ही सर्वश्रेष्ठ जीवन जगत आहात. दुसऱ्याकडे ते वरवरचं सौंदर्य पाहून स्वतःचं जीवन कधी बरबाद करू नकोस, कारण डीपी आणि स्टेटस चांगले ठेवून आहे ना, काही उपयोग आहे का बरं? आपला स्वभावही तितका गोडा असायला हवा, आपला स्वभावही तितका सुंदर असायला हवा. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या हातामध्ये दोन्हीही गोष्टी नाही. त्या कोणत्या बरं दोन्ही गोष्टी? म्हणजे माणसाच्या हातामध्ये दोन गोष्टी नाहीत. त्या म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे दुःख तो विकत घेऊ शकत नाही आणि दुःखापासून तो पळून जाऊ शकत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या बाह्य पेहराव्यावरून, चेहऱ्यावरून, पट्टीवरून तुम्ही त्यांचं काहीही अंदाज लावू शकत नाही, कारण त्यांचा अंतरंग कसं आहे ना, हे तुम्हाला त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर कळणार आहे. म्हणून लोकांना फक्त तुमचे ते चमकणारं यश दिसत असतं, त्यामागे केलेले कष्ट आणि संघर्ष दिसतं का बरं? अजिबात नाही ना. ते फक्त यश बघायला तयार असतात, म्हणून लोकांना चमकदार यश दाखवण्यासाठी या संघर्षाच्या तयारीला लागा. आता थोड्याच दिवसामध्ये नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपल्या हिंदू धर्माचा नवीन वर्ष नव्हे, इंग्रजी नवीन वर्ष आहे ना. पण आपल्या जीवनामध्ये आलेला प्रत्येक दिवस नवीन वर्ष असतो. तो नवीन वर्ष समजूनच जीवन वागावं. म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला किती अनुभव येतात ना, तरीसुद्धा आपल्याला तो सहन केला, तरीसुद्धा आपण त्यावर योग्य निर्णय न घेतल्यामुळं अजून आपला संघर्ष वाढतो. आणि जेव्हा आपला जर जास्तीत जास्त संघर्ष वाढत असेल, तेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख तयार होतं ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये तुम्हाला संघर्ष एवढा का करावा लागतो बरं? कारण तुमचे निर्णय चुकीचे असतात, तुमची संगत चुकीची असते, आणि जेव्हा संगत चुकीची असते ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये तो वारंवार चुक्या करत असतो. म्हणून आयुष्यामध्ये तुमचं अपयश आलं तरी चालेल, पण संगतीचा परिणाम एवढा श्रेष्ठ असतो ना, की जर तुम्ही चांगल्याची संगत केली तर तुम्ही हारून सुद्धा जिंकता, आणि जर वाईटाची जरी संगत केली ना, तरी तुम्ही जिंकलात ना, तरी त्या जिंकण्यामध्ये समाधान नसतं.
बघा, तुम्हाला एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करता येईल. बघा, लक्ष्मी असते, पैसा असतो, तो पापी माणसाकडे सुद्धा असतो, आणि जो चांगले कर्म करतो ना त्याच्याकडे सुद्धा असतो. म्हणजे दोन माणसं आहेत, दोघांकडे लक्ष्मी आहे. पण जो पाप कर्म करतो ना त्याच्याकडे लक्ष्मी असून काही फायदा आहे का बरं? पैसा, धन संपत्ती असून काही फायदा आहे का बरं? का फायदा नाही बरं? त्याच्या जीवनामध्ये असलेले तो पैसा आहे ना, ती धनसंपत्ती आहे, त्यामधून त्याला सुख समाधान निर्माण होत नाही. कारण ही धनसंपत्ती पापाच्या मार्गाची असते, आणि पापाच्या मार्गातून कमवलेला पैसा आहे ना तो मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करत नाही. आणि दुसरा मनुष्य असतो तो सद्गुण विचारांचा असतो, त्यानं कमवलेलं धन दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणारं असतं. त्याच्यामुळे त्याच्या जीवनात संकटसुद्धा येत नाही, आणि आली तरी त्याची तीव्रता खूप कमी असते ना. त्याच्या पैशामुळं त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान निर्माण होत असतं. म्हणून आपण कोण व्हावं? पैशावाला व्हावं की आपण सद्गुणी व्हावं, की कशा पद्धतीनं व्हावं ना, हे या उदाहरणाद्वारे तुम्हाला समजलं असेल. बघा, तुम्ही विचार करा की कधी ब्रह्मदेवाची पूजा झालेली पाहिलेली आहे का? आपण कधी ब्रह्मदेवाची पूजा केली आहे का? म्हणजे ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली त्यांची सुद्धा आपण पूजा करत नाही, तर आपण सामान्यच माणूस आहोत ना. म्हणजे आपल्याकडून झालेली चुकी आहे ना, एकदा भगवंत आपल्याला माफ करू शकतो, पण हा काळ माफ करेल का बरं? बघा, ब्रह्मदेवांची पूजा का करत नाहीत ना, त्याचं सुद्धा उत्तर आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे अगदी ही सृष्टी नवीन नवीन काळामध्ये होती ना, काळाचा प्रवाह नुकताच आकार घेत होता, आणि विश्वातील सर्व नियम, धर्म, कर्तव्य, देवाधिदेवांची परस्पर ओळख होते ना, म्हणजे या सर्व गोष्टी अधिकार क्षेत्रामध्ये होत होत्या. या नव्या विश्वामध्ये एक असा प्रसंग उद्भवला की ज्यानं देव समूहामध्ये आहे ना प्रथमतः स्पष्ट मर्यादा, कर्तव्याच्या सीमारेषा आणि सत्याच्या सर्वोच्च तत्वाची शिकवण दिली. या प्रसंगाचा उल्लेख आहे ना वेगवेगळ्या काव्यांमध्ये आपल्याला आढळून येतो. शिवपुराणामध्ये सुद्धा आढळतो, पद्मपुराणामध्ये सुद्धा आढळतो. म्हणजे ही कथा अशी आहे की ज्यात ब्रह्मदेवाने एका चुकीच्या देवसमूहामध्ये मोठा गोंधळ निर्माण केला होता, आणि त्या गोंधळाचा शेवट तो स्वयं भगवान महादेवांच्या निर्णायक शापानं. म्हणजे ही कथा सांगताना ऋषी मुनींनी वारंवार सांगितलेले आहे की सृष्टीचं जे राजतंत्र आहे ना, शक्तीचं तत्व आहे आणि सत्याचं सर्वोच्च तत्व आहे ना, हे महादेवांनी त्या दिवशी स्थापन केलं. आणि आद्य काळामध्ये एकदा ब्रह्मदेव आणि श्री विष्णू यांच्यामध्ये एक विलक्षण वाद उद्भवला. सृष्टीतील श्रेष्ठत्वाचा प्रश्न हा वादाचा मूळ होता ना. ब्रह्मदेव म्हणाले, मी सृष्टीचा निर्माता आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ या संसारामध्ये कुणीच नाही. तर विष्णू म्हणाले, सृष्टीची निर्मिती होण्यापूर्वी मी होतो आणि सृष्टीचे पालन करता मी आहे, म्हणूनच श्रेष्ठत्व माझं आहे. दोघांचंही तर्क शक्तिशाली होते. ब्रह्मदेव आपल्या सृजन शक्तीचा उल्लेख करत होते, तर श्री विष्णू आपल्या अनादि तत्वाचा पालकाच्या भूमिकेचा. पण दोघांनीही एक गोष्ट विसरली की सत्य काय आहे, श्रेष्ठ कोण आहे बरं? त्यांच्या स्वतःच्या मर्जीने ठरू शकत नाही. आणि या मनुष्याचं पण तसंच झालेलं आहे ना. स्वतःच्या मर्जीने तो अहंकारी होतो. त्याला स्वतःला वाटू लागतं का या जगामध्ये माझ्याकडे पैसा आला ना की माझ्यासारखाच कुणी नाही. तशी अवस्था या देवलोकामध्ये सुद्धा झाली होती. पण काळाचा प्रभाव कुणाला चुकलेला आहे का? मनुष्य असो किंवा देव असो, काळाच्या पडद्यामध्ये कुणीच लपलेला नाही. आणि विश्वामध्ये बघा, अजून एक अशी शक्ती आहे जी या दोघांनाही व्यापून आहे. त्यावेळी या गोष्टीची जाणीव आहे ना, ही कोणालाही नव्हती. वाद वाढत गेला आणि काही वेळातच त्या सौम्य वादाचं रूप वादविवादामध्ये झालं.
आणि नंतर स्पर्धेत रूपांतर झालं. दोघेही आपली श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले. ब्रह्मदेवांनी आपल्या पंचमुखी तेजानं परिसर उजळून टाकला, तर श्री विष्णूंनी आपल्या विष्णुपादातील अनंत प्रभाव दाखवला. दोघांच्या तेजोमय वलयामुळं तीनही लोकांमध्ये विचित्र स्पंदन निर्माण झाली. देव, गंधर्व, यक्ष, नाग, अप्सरा, ऋषी सर्वांनाच हा अप्रतिम वाद जाणवला. या क्षणी एक विलक्षण घटना घडली. अचानक त्यांच्या वादाच्या मधोमध एक विशाल, अनंत, अगम्य या ज्योतिषपूजांचा स्तंभ प्रकट झाला. आणि तो इतका तेजस्वी होता ना की त्याचं अस्तित्वच त्याच्या वादातील उत्तर असल्यासारखं वाटत होतं. या स्तंभाचं वर्णन आहे ना बघा, पद्मपुराणामध्ये सुद्धा आलेलं आहे. अनंत ज्वालामय लिंग बघा असं आलेलं आहे. आणि शिवपुरामध्ये त्याला आहे ना अनादी अनंत ज्योतिर्लिंग असं सुद्धा संबोधलेलं आहे. त्याची उंची, खोली, रुंदी काहीच कळत नव्हते. तो ना सुरुवात दिसत होता ना शेवट दिसत होता. तो वर जातोय की खाली दोघांनाही काही समजत नव्हतं. तर त्या तेजोमय दिव्य स्तंभाचं दर्शन होताच वाद काही काळ शांत झाला. दोघांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता, हा कोण, कुठून आलेला आहे, याचा उद्देश काय? ब्रह्मदेव म्हणाले, हा दिव्य स्तंभ मला दाखवून देतो की सर्वोच्च तत्व खरं तर माझंच आहे. मी तर पंचमुखी आहे. मी वर जाऊन याचा शेवट दाखवून येतो. म्हणजे जर मी त्याचा अंतिम टोक गाठलो तर सिद्ध होईल की माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही. दुसरीकडे श्री विष्णू म्हणाले, मी त्याच्या मुळाशी जातो. जर मूळ मिळालं ना तर श्रेष्ठत्व माझं सिद्ध होईल. दोघांनी आपापल्या दिशेनं प्रयाण केले. विष्णू भगवानानं तत्काळ वराह अवतार धारण केला आणि त्या अनंत स्तंभाच्या तळाशी जाण्यासाठी खोल आकाशामध्ये त्या पाताळाच्या पलीकडे उतरू लागले. हा प्रसंग लिंग पुराणामध्ये विस्तृत वर्णन केलेला आहे. बघा, कधी तुम्ही हे लिंग पुराण वाचायचं झालं ना त्याच्यामध्ये हा प्रसंग आलेला आहे. बघा, ते खाली जातच राहिले. एवढे खाली गेले परंतु अनंत स्तंभाचा तळ काही त्यांना सापडेना. वर्ष, युगे कल्प ओलांडली तरी ते मूळ कधीच मिळालं नाही. वरच्या दिशेने ब्रह्मदेव निघाले. त्यांनी हंसाचं रूप धारण केलं. हंसाचं रूप घेऊन त्या आकाशा पलीकडे, ब्रह्मांडाच्या सीमेरेषे पलीकडे म्हणजे तारांगाच्या पार, प्रकाशाच्या आळीकडील त्या अगम्य प्रदेशामध्ये उडू लागले. वर जाताना त्यांना अमर्याद रिकामेपण, अदृश्य शक्तींची हालचाल, अनाकलनीय अंतरिक्ष दिसत गेले. तरीही स्तंभाचं टोक काही दिसेना. वर जातच राहिले पण शेवट काही येत नव्हतं. बराच काळ उलटून गेला. विष्णू भगवान थकले पण त्यांनी मनातल्या मनामध्ये मान्य केलं, हा स्तंभ माझ्या पलीकडचा आहे. याचं मूळ मला गाठता येणार नाही. याचा अर्थ काय होतो बरं? या सृष्टीत आहे ना माझ्यापेक्षा महान काहीतरी आहे. त्यांनी प्रामाणिकपणे हे मान्य केलं. ते परतले आणि जसेच्या तसे मान्य केलं की मी अपूर्ण आहे. मला तळ मिळाला नाही. हा स्तंभ अनंत आहे. माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे ना काहीतरी व्यापक शक्ती आहे. पण दुसरीकडे ब्रह्मदेव परत येताना एक विलक्षण विचाराने ग्रस्त झाले. त्यांना वाटू लागलं की जर मी परत येऊन सांगितलं ना की मला टोक सापडलं नाही तर माझं श्रेष्ठत्व सिद्ध होणार नाही. पण जर मी सांगितलं की मला टोक मिळालं तर काय, मला कोण सिद्ध करायला येणार आहे बरं? हा विचार मनात येताच ते सत्यापासून दूर गेले. त्यांना वर जाताना एक केवळ प्रसंग वंश हंसासारखं रूपधारी केतकीचं फुळ दिसलं. ते या अनंत स्तंभातूनच खाली पडत होतं. ते फुळ आनंद स्तंभाविक होतं पण त्यावर खाली येत होतं. ब्रह्मदेवांनी त्याला रोखलं आणि म्हणाले, तू माझ्या सोबत चल. तू साक्ष देशील की मी स्तंभाच्या शिखराला पोचलो. ते फूल आधी घाबरलं.
कारण त्याला या अनंत स्तंभावरील सव्य दिव्य नियम माहीत होते. पण अखेर या ब्रह्मदेवाच्या आग्रहानं ते खाली आलं. परत येताच ब्रह्मदेव म्हणाले, मी ज्योतिस्तंभाच्या अगदी शीर्षापर्यंत पोचलो. मी सर्वात श्रेष्ठ आहे. केतकीचे फुलही खोटं साक्ष देऊ लागलं की होय, ब्रह्मदेव शिखरावर पोचले. विष्णूंना हे पटलं नाही. त्यांनी पुन्हा ब्रह्मदेवाला विचारलं, पण ब्रह्मदेव आपल्या श्रेष्ठत्वाच्या मोहामध्ये इतके गुंतले होते ना की त्यांनी सत्य दडपून खोटं बोलले. इतक्यात आकाश दणदणू लागलं. अनंत स्तंभात हालचाली होऊ लागल्या. त्या स्तंभातून एक विलक्षण महाशांत महाप्रचंड फिरत फिरत उलगडणारं तेज बाहेर आलं. आणि त्या तेजामध्ये एक मूर्ती प्रकट झाली. सत्यस्वरूप, नित्यानंदमय, अद्वैत भास्कर, त्रिनेदी, व्याघ्र चर्मभारी, जटाधारी, नीलकंठ स्वयं भगवान शिव होते. बघा, याचं वर्णन आहे ना शिवपुराणामध्ये सुंदर सांगितलेलं आहे. त्या ज्योतिर्लिंगातून शिव प्रकट झाले तेव्हा ब्रह्मदेव आणि विष्णू दोघेही स्तब्ध झाले. दोघांनी तत्काळ शस्त्र खाली ठेवली. अहंकाराचा अंशही नाहीसा झाला आणि त्यांनी शरणागत भावानं महादेवांना प्रणाम केले. भगवान शिव गंभीर आणि शांत स्वरात म्हणाले, हे विष्णू, तू सत्याचं पालन केलंस. तू मान्य केलंस की स्तंभ अनंत आहे, म्हणून तुझं स्थान आढळ राहील पालनकर्त्याचं, अनादि तत्वाचं आणि भक्त वात्सल्याचं. यानंतर भगवान शंकर ब्रह्मदेवांकडे वळले. त्यांचं मुख कठोर झालं. ते म्हणाले, हे ब्रह्मा, तू सृष्टीचा निर्माता आहेस, हे सत्य आहे ना. पण आज तू सत्याचं पालन न करता तू खोटं बोललास. तू श्रेष्ठत्वाच्या मोहामध्ये अडकलास. तू या जगाला फसवण्याचा प्रयत्न केलास. दिव्य स्तंभावर जाऊन तू खोटं सांगितलंस आणि केतकीच्या फुलालाही खोटं साक्ष देण्यास प्रवृत्त केलंस. ब्रह्मदेव लाजले आणि शांत उभे राहिले. पण अपराध मोठा होता. भगवान शिव म्हणाले, तू अनादि ज्योतिर्लिंगाचं सत्य नाकारलंस, म्हणून तुला शाप देतो. तुझी पूजा पृथ्वीवर कोणीही करणार नाही. तुझी मंदिराची पूजा होणार नाही. तुझं स्वतंत्र देवालय नाही. तू सृष्टीकर्ता असलास ना तरी सत्याचा अपमान केल्यामुळं तुला हा दंड भोगावा लागेल. हे वचन ऐकतात सर्वत्र जग शांत झालं. ब्रह्मदेवाचे मन खिन्न झालं. पण सत्यापासून दूर गेलेला हा अहंकार तेव्हाच तुटला ना. त्यांनी मान डोळावून शाप स्वीकारला. नंतर भगवान शंकर केतकीच्या फुलाकडे वळून म्हणाले, तू खोट्या साक्षीदारीच्या भूमिकेमध्ये वागलास. त्यामुळं तुझी ही पूजा माझ्यावर कधी केली जाणार नाही. या शिवपूजेमध्ये तुला स्थान मिळणार नाही. केतकीचं फूल गैभरलं. त्यानं क्षमा मागितली. परंतु नियम तो नियमच असतो ना. या संपूर्ण प्रसंगाचा उल्लेख आहे ना आपल्याला शिवपुराणामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. शेवटी भगवान शिव म्हणाले, सत्य हे सर्वोच्चच आहे ना. म्हणजे सृष्टीचे देव, पालनाचे देव, संहाराचे देव सगळे जरी असले ना तरी सत्याच्या पुढे कुणीही जाऊ शकत नाही. सत्य नाकारलेल्या ठिकाणी धर्म कधीच टिकणार नाही. याप्रमाणे वाद तिथे संपला आणि सत्य प्रस्थापित झालं. विष्णूंनी भगवान शिवांना नम्रतेने स्वीकारलं. ब्रह्मदेवानी शाप मान्य करून अहंकार सोडला. तेव्हापासून सत्याचा कधीच पराजय झाला नाही. या पूर्ण कथेतून आपण काय शिकलो बरं? सत्य आहे ना, साने गुरुजींनी आपल्याला सांगितलं ना, खरा तो एकच धर्म. म्हणजे जर आपल्या जीवनामध्ये सत्यता असेल ना तर आपल्याला कुणीही पराभूत करू शकत नाही. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. फक्त सत्याची बाजू सोडू नका. भगवंत तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.